स्टोअर मॅनेजमेंट म्हणजे मटेरियल मॅनेजमेंट सिस्टम्समधले रिपोर्टिंगची प्रोसेस आपण आता बघू. मटेरियल मॅनेजमेंटमध्ये रिपोर्ट्स रजिस्टर ऑप्शन्स आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक रिलेटेड सगळे रिपोर्ट्स मिळतील. म्हणजे ते फूड असतील किंवा लिकर सेक्शनमध्ये असले तरी आपल्याला सगळे रिपोर्ट्स आपल्याला इथं बघायला मिळतील. पहिला रिपोर्ट्स आहे स्टॉक रिपोर्ट्स, ज्याच्यामध्ये आपल्याला आता करंट अवेलेबल स्टॉक असल्याचं क्वांटिटी आणि व्हॅल्युएशन दिसेल. ज्याच्यामध्ये आपल्याला डेट सिलेक्ट करता येत नाही. तर आज आपण बघायला लागलो, आज तारीख आहे समजा 17. तर 17 तारखेला आत्ताच्या वेळी जो स्टॉक अवेलेबल असेल, मग तो मेन काउंटर असेल, बार काउंटर असेल, स्टोअर असेल, मेन स्टोअर, किचन, कुठल्याही सेक्शनचा आपण बघू शकतो. उदाहरणार्थ आपण मेन स्टोअरचा बघू, किचन मेन स्टोअरचा. त्याच्यामध्ये आपण टाईप घेऊ शकतो की आपल्याला मेन स्टोअरचं बघायचं. मी फूड रॉ मटेरियल घेऊन सर्च केलं तर मला किचन मेन स्टोअरमध्ये जे अवेलेबल स्टॉक आहेत ते सगळे व्हॅल्युएशन आपल्याला विथ क्वांटिटी आणि व्हॅल्युएशन आपल्याला दिसेल. जसं की आपल्याकडे गव्हा 1 किलो आहे तर मला 1 केजी इथं दिसेल, किंवा ज्या ज्या कॅटेगरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या कॅटेगरीनुसार आपल्याला रिपोर्ट बघता येतो. जसं की इथं माझ्याकडं पनीर 5 केजी आहे तर त्याची क्वांटिटी आणि 1150 असं व्हॅल्युएशन आपल्याला दिसेल. म्हणजे जो स्टॉक अवेलेबल आहे त्या सगळ्या स्टॉकची क्वांटिटी आणि अमाऊंट आपल्याला अवेलेबल दिसेल या रिपोर्ट्समध्ये. ज्याच्यामध्ये आपण एखाद्या सब कॅटेगरी किंवा सब कॅटेगरी वाईज सुद्धा बघू शकतो. आता डेअरी आणि डेअरी प्रोडक्ट्स म्हटले तर मला फक्त डेअरी प्रोडक्ट रिलेटेड मिळेल, जसं की खवा आहे, पनीर आहे, एवढ्याची स्टॉक क्वांटिटी आणि स्टॉक व्हॅल्युएशन आपल्याला दिसेल. जेणेकरून आपल्याला स्टॉक व्हॅल्युएशन होते ₹1160 डेअरी प्रोडक्ट्सचा. ते जर आपल्याला दुसऱ्या आयटमचा बघायचं तर नॉन व्हेज फूड्स मटेरियल बघायचे असेल तर आपल्याकडं मटेरियल आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक अवेलेबल नाही आहे, तर आपल्याला त्याचं व्हॅल्यू 0 दिसेल. सेम आपल्याला जर लिकर रिलेटेड बघायचं असेल तर मी इथं बार मेन स्टोअर सिलेक्ट करेल आणि इथं प्रोडक्टच्या टाईपमध्ये बार लिकर मटेरियल घेऊन सर्च केलं तर आपल्याला लिकरचे जे का मटेरियल आपल्याला अवेलेबल आहेत ते सगळे दिसतील आणि सोबत त्याची अवेलेबल असलेली स्टॉक क्वांटिटी. जसं की याच्यामध्ये आपण बघू शकतो की कुठल्या आयटमची आपल्याकडे स्टॉक व्हॅल्युएशन अवेलेबल आहे, स्टॉक क्वांटिटी आणि व्हॅल्युएशन अवेलेबल आहे. जसं की अँटीब्युटी ब्लू आपल्याकडं 6 बॉटल अवेलेबल आहे, ज्याची अमाऊंट होती ₹900, किंवा अँटीब्युटी ब्लू 750 ml आपल्याकडे 3 बॉटल अवेलेबल आहे, त्यांची अमाऊंट होते ₹2891. सेम त्याच प्रकारे DSP ब्लॅकचे आपल्याकडे 12 बॉटल अवेलेबल आहे, तर त्याची व्हॅल्युएशन होती ₹1225. अशा प्रकारे जे लिकर स्टोअर्समध्ये आपल्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहेत त्याची क्वांटिटी आणि त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला रिपोर्ट्समध्ये बघता येतं. जिथं आपल्याला बार मेन स्टोअर सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचं रॉ मटेरियल टाईप बार सिलेक्ट करायचं आहे. तेच जर आपल्याला बार काउंटरचं स्टॉक बघायचं असेल तर आपण इथं बार काउंटर सिलेक्ट करून सर्च केलं तर बार काउंटर्समध्ये जे जे मटेरियल अवेलेबल आहे आणि ज्याची क्वांटिटी किंवा स्टॉक आहे तो आपल्याला इथं बघता येईल. जसं की आता इथं सेम अँटीग्युटी ब्लू आहे, 650 आहे, 180 ml आहे, 2 लिटरचा अवेलेबल स्टॉक आहे आपल्याकडं. DSP ब्लॅकचे बॉटल्स आपल्याकडे आहेत. अशा प्रकारे बार काउंटरमध्ये जे शिल्लक आहे, जसं की बॅक पायपर सुद्धा आपल्याला 6 बॉटल आणि 90 ml शिल्लक आहे. ब्लेंडर पॅड आपल्याला 180च्या 12 बॉटल्स अवेलेबल आहेत. अशा प्रकारे बार काउंटरचा स्टॉक रिपोर्ट सुद्धा आपल्याला काढता येईल. या रिपोर्टचा उपयोग तुम्हाला मंथचं क्लोजिंग जेव्हा काढायचं असतं 30 तारखेला किंवा महिन्याच्या 1 तारखेला, ज्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल नंबर ऑफ आयटम्स दिसतील, ज्या आयटमचा स्टॉक अवेलेबल आहे त्याची क्वांटिटी दिसेल आणि त्याचं टोटल व्हॅल्युएशन आपलं किती होतं हे आपल्याला इथं रिपोर्ट्सवरून कळायचं. जसं की आता ह्या केसमध्ये आपण बार काउंटरचा रिपोर्ट जर आपण आज 17 तारखेला काढला असेल तर आपल्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे त्याची कॉस्ट होते साधारणतः ₹36,775 मटेरियल आपल्याकडे शिल्लक आहे. हे आपल्याला इथं या रिपोर्ट्समधून दिसेल. जो की रिपोर्ट आपण बघितला रजिस्टरमध्ये स्टॉक रिपोर्ट्स. त्याच्यानंतर काही व्हरायटी ऑफ रिपोर्ट्स आपल्याला मिळतात, जसं की स्टॉक समरी रिपोर्ट्स. हे रिपोर्ट्स थोडंसं वरच्या रिपोर्ट्सपेक्षा वेगळे आहेत. ज्याच्यामध्ये काय होईल की आपल्याला दिवसभराचा समरी दिसेल किंवा महिन्याभराचा समरी दिसेल. जसं की आपण म्हटलं की फूड स्टॉक रिपोर्ट बघू, ज्याच्यामध्ये आपण 1 तारीख सिलेक्ट केली. त्याच्यामध्ये 1 तारखेपासून 17 तारखेपर्यंत आपल्याला मेन स्टोअरचा स्टॉक बघायचा असेल. मी सर्च केलं तर 1 तारखेपासून 17 तारखेपर्यंत मेन स्टोअरमध्ये जेवढे प्रोडक्ट्स आपल्याकडे आलेले आहेत किंवा ज्याचं ओपनिंग आपल्या अवेलेबल आहे त्या सगळे लिस्ट आपल्याला दिसेल. जेणेकरून ज्याला आपण समरी म्हणतो, जसं की ओपनिंग अमाउंट, ओपनिंग क्वांटिटी, परचेस अमाउंट, इनवर्ड क्वांटिटी, इनवर्ड अमाउंट आणि सेल क्वांटिटी, क्लोजिंग अमाउंट. सेल क्वांटिटी, सेल अमाउंट आणि आपल्याकडे क्लोजिंग क्वांटिटी ही आपल्याला इथे दिसेल समरी स्वरूपामध्ये, ज्याच्यामध्ये ओपनिंग, परचेस, सेल आणि क्लोजिंग अशा फॉर्मॅटमध्ये आपण जो डेट सिलेक्ट केला आहे त्या
त्या पिरियडमध्ये आपल्याला रिपोर्ट काढता येईल. तो जर आपण प्रिंट काढला तर आपण थर्मल प्रिंटवरती सुद्धा याची प्रिंट आपल्याला काढता येईल, की कुठले अवेलेबल आहेत आणि त्याची आपल्याला व्हॅल्युएशन किंवा क्वांटिटी किती आहे. हा झाला समरी रिपोर्ट्स. आता समरी रिपोर्ट्समध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ ऑप्शन दिसतील, जसं की आपल्याला फूडचं बघायचं असेल तर फूड स्टॉक समरी रिपोर्ट असेल, बारचा बघायचा असेल तर स्टॉक समरी बार ऑप्शन बघावं लागेल. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला जाऊन फक्त मेन स्टोअरचाच काढायचा असेल तर आपण मेन स्टोअर सिलेक्ट करू शकतो. फक्त आपल्याला बार काउंटरचा स्टॉक काढायचा असेल तर बार स्टॉक समरी रिपोर्ट मी क्लिक करेन, ज्याच्यामध्ये आपल्याला बार काउंटर सिलेक्शन दिसेल आणि जो काय आपण डेट सिलेक्ट करू त्या डेटनुसार आपल्याकडे जे मटेरियल शिल्लक आहेत त्याच्याकडे आपल्याला समरी दिसेल. जसे की आपण आता बार काउंटर काढला तर आपल्याकडे हे मटेरियल्स अवेलेबल आहेत, अँटिक्विटी ब्ल्यू वगैरे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की आज आपल्याकडे क्लोजिंग किती आहे आणि टोटल इन आउट किती आहे. अशा प्रकारे आपण याचा बार काउंटरचा रिपोर्ट इथं काढू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोजिंग दिसतोय आणि क्लोजिंगची व्हॅल्युएशन दिसेल. सेम त्याची प्रिंट सुद्धा आपल्याला काढता येईल. त्याच प्रकारे काही रिपोर्ट्स जे आपल्याला आहेत ते आपण A4 साईज व्ह्यूमध्ये सुद्धा काढू शकतो. समरी रिपोर्ट्स जे थर्मल प्रिंटरवरती अवेलेबल स्टॉक, जर थर्मल प्रिंटर नसेल तर आपण A4 साईज लेझर प्रिंटरवरती आपण रिपोर्ट काढू शकतो. ज्याच्यामध्ये मी हा रिपोर्ट काढेन, ज्याच्यामध्ये मी फूड स्टॉक रिपोर्ट काढायचा असेल तर मला मी किचन मेन स्टोअर सिलेक्ट करून प्रिंट केला तर मला आपल्याला दिसेल की आपल्याला आज खवा 1 किलो अवेलेबल आहे, पनीर 5 किलो ओपनिंगमध्ये आहे, त्याच्यामध्ये आज काय आलेलं नाही पण क्लोजिंग आपल्याकडे स्टॉक व्हॅल्युएशन आहे, एक क्वांटिटी आणि 5 क्वांटिटी हे आपल्याला इथे दिसेल. हा A4 साईजचा रिपोर्ट आपल्याला काढता येईल. सेम तोच रिपोर्ट जर आपल्याला छोट्याशा थर्मल प्रिंटरवरती काढायचा असेल तर आपल्याला ऑप्शन आहे स्टॉक समरी थर्मल व्ह्यू, ज्याच्यामध्ये आपण समजा मेन स्टोअरचा काढला तर आपल्याला दिसून येईल थर्मल व्ह्यूवरती, ज्याच्यामध्ये आपण ह्या छोट्या प्रिंटरवरती प्रिंट छोटीशी काढू शकतो. जनरली ह्या टाईपचा रिपोर्ट आपल्याला लिकर किंवा बार काउंटरचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकची प्रिंट काढण्यासाठी उपयोग होईल, जेणेकरून आपण डेली बेसिसला जो रिपोर्ट काढतो बार काउंटरचा, जो थर्मल प्रिंटरवरती काढून आपल्याला डेली टॅलिंग करता येईल. त्याच्यानंतर आपण रिपोर्ट्स बघू परचेस रिलेटेड. आपण जे काय मटेरियल महिन्याभरामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये परचेस केलेलं आहे त्याच्या रिलेटेड रिपोर्ट्स आपल्याला इथे मिळतील. पहिला रिपोर्ट असेल स्टॉक रजिस्टर्स, ज्याच्यामध्ये फक्त परचेसच्या सप्लायर वाईज आपल्याला डिटेल्स अमाऊंट कळेल, प्रोडक्ट कळणार नाही. ज्याच्यामध्ये प्रोडक्ट सप्लायरचं नाव असेल, बिल नंबर असेल, टोटल अमाऊंट असेल, त्याला लावलेला वॅट असेल आणि टोटल इनवॉइस अमाऊंट आणि ते पेड आहे का अनपेड आहे याची समरी प्रिंट आपल्याला मिळेल, जेणेकरून आपण महिन्याभरामध्ये कुठल्या परचेस ट्रेडरकडनं किती रुपयाचं मटेरियल परचेस केलेलं आहे याची कॉस्टिंग आपल्याला कळेल अकाउंटिंग पर्पजसाठी. त्याच्यानंतर आपल्याला जर तोच रिपोर्ट डिटेल बघायचा असेल तर आपण परचेस इनवॉइस डिटेल्समध्ये जाणार, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या सिलेक्टेड पिरियडसाठी सर्च केलं तर आपल्याला डिटेल्समध्ये कळेल. जसं की अमर ट्रेडर्सकडनं आपण एक 5 आयटम्स परचेस केलेले आहेत, अँटिक्विटी ब्लू 12 बॉटल्स, अँटिक्विटी 756 बॉटल्स, अशा पद्धतीचं आपण 13,027 रुपयेचा मटेरियल आपण अमर ट्रेडर्सकडनं 17 तारखेला परचेस केलेला आहे. हा झाला परचेस रिपोर्ट्स. त्याच्यानंतर आपण बघू परचेसमध्येच 2 व्हेरिएशन्स आपल्याला मिळतील. जसं की आपल्याला एखादा आयटम वाईज परचेस बघायचा असेल तर तो आपण आयटम वाईज परचेस बघू शकतो, ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये किंवा मंथमध्ये आपण किती प्रोडक्ट परचेस केलेला आहे तो आपल्याला कळून जाईल. ज्याच्यामध्ये फक्त मला आता अँटिक्विटी ब्लूज बघायचं आहे की आपण महिन्याभरामध्ये किती परचेस केला, तर मी ते अँटिक्विटी ब्लू 180 सिलेक्ट केला आणि सर्च केला तर मला फक्त त्याचीच क्वांटिटी आणि त्याचीच अमाऊंट आपल्याला इथे दिसेल. त्याच्यानंतर आपण बरेचसे रिपोर्ट्स मिळतील, ज्याच्यामध्ये आपण एक्साईज रिपोर्ट सुद्धा दाखवतो. एक्साईज रिपोर्ट्समध्ये ब्रँड वाईज स्टॉक रजिस्टर FLR1 रिपोर्ट जो म्हणतो आपण तो काढू शकतो. जसं की मी 1 तारखेपासून सर्च केला तर गव्हर्नमेंट फॉर्मॅट जो प्रोव्हाइड करतं ब्रँड वाईज रजिस्टर, जो आपल्याला डेली बेसिसला भरून मंथली बेसिसला भरून आपल्याला प्रिंट द्यावी लागते, तर तो सेम फॉर्मॅट आपण या सॉफ्टवेअरमधून जनरेट करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला एक साईडला आपले ब्रँड्स दिसतील, त्याच्यानंतर त्याचा TP नंबर असेल आणि आपण ओपनिंग बॅलन्सेस, रिसीट, सेल आणि क्लोजिंग अशा फॉर्मॅटनुसार आपण जे बॉटलचे साईज आपल्याला अवेलेबल आहेत त्या बॉटलचा स्टॉक आणि क्लोजिंग व्हॅल्युएशन आपण दाखवतो. क्लोजिंग क्वांटिटी आपल्याला दिसेल, ज्याच्यामध्ये बिअरचा सेक्शन्स वेगळा आणि IMFL सेक्शन वेगळे, जसे की गव्हर्नमेंट रिपोर्ट्सला बेसिकली लागतातच. त्या प्रकारच्या फॉर्मेशनमध्ये किंवा त्या प्रकारच्या डिवायडेशनमध्ये आपल्याला हा रिपोर्ट बघता येईल. अशा प्रकारे आपण मटेरियल मॅनेजमेंटमध्ये लागणारे रिपोर्ट्स बघितले, ज्याच्यामध्ये आपण फूड परचेस रिलेटेड असेल किंवा लिकर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट रिलेटेड असेल ते रिपोर्ट आपण याच्यामधून जनरेट करू शकतो.